काँग्रेसनं महायुतीवर 13 पाणी आरोपपत्र लिहिल्याचं समजतंय। बीएमसीवर प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीनं मुंबईकरांना लुटलं, काँग्रेसचा महायुती सरकारवर हा आरोप बघायला मिळतोय। बीएमसी ही भ्रष्ट महायुती कॉर्पोरेशन बनली असंही काँग्रेसचं म्हणणं आहे। महायुतीनं पालिकेच्या ठेवी लुटल्या, रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केला असा आरोप काँग्रेसने केलेला आहे। 13 पाणी हे आरोपपत्र त्यांनी दाखल केलं। 24 तास पाण्याचं वचन, मात्र फक्त 5 तास पाणी। बेसचं भाडं 100% वाढवून मुंबईकरांच्या खिशाला चाट, बेसच्या खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसनं महायुतीवर केलेला आहे। 17,000 कोटींच्या कॉन्क्रीट रस्त्यांचा डंक पिटला, पण 723 रस्त्यांची कामं अजूनही सुरू झाली नाहीयेत असाही आरोप काँग्रेसनं केलाय। धारावी अदानींची, विमानतळ बंदरही अदानींचंच, मग मुंबई अदानी सिटी झाली तर आश्चर्य कशाचं, असाही सवाल काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे। महापालिका रुग्णालयांची प्रचंड दुरावस्था झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सार्वजनिक सुरक्षेचा ढोल फाटला, मुंबईमध्ये 145 मुलं हरवली असाही आरोप काँग्रेसनं केलेला आहे। खड्ड्यांमुळे कोणतेही मृत्यू झाले नाहीत असं महायुतीचे निलाजरे उत्तर मिळाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। गुजरातच्या प्रेमात मुंबईचे तरुण वाऱ्यावर आहेत, महायुतीनं रोजगार पळवल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसनं महायुतीवर केलाय। बिल्डरांच्या फायद्यासाठी मराठी शाळा बंद केल्या, कचरा संकलनामध्ये 3,000 कोटींचा घोटाळा केला, हे सगळे आरोप केलेले आहेत काँग्रेस।